छगन भुजबळ ते तानाजी सावंत महायुतीतील तब्बल 7 नेत्यांना घरी बसावं लागलं. सूर्य इकडचा तिकडं होऊ द्या, आपल्या मंत्रिपदावर कधीच आबाळ येणार नाही असा कॉन्फिडन्स बाळगणाऱ्या याच प्रमुख नेत्यांना फडणवीस सरकारनं घरी बसवलं. अर्थात घरी बसवले त्यामागेही काहीतरी कारण नक्कीच असणार. अशाच महायुती सरकारमधील डावलण्यात आलेले 7 चेहरे आणि त्यांना डावलण्यामागची प्रमुख कारणं काय आहेत त्याचा सविस्तर गोषवारा करूयात आजच्या या व्हिडिओतून. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. मंत्रिमंडळातून दिग्गज नेत्यांना डावलण्यामागचं पहिलं कारण ठरलं ते म्हणजे एज बार. फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटातील छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांना डावलण्यात आलं आणि त्याला कारणीभूत ठरला वयाचा क्रायटेरिया. अर्थात महायुती सरकारकडून भुजबळ आणि वळसे पाटील या महत्वाच्या आणि दिग्गज जोडगोळीला मंत्रिपदाला नाकारताना वयाचं कारण पुढे केलं असलं तरी त्यामागं आणखीन बरीच कारण आहेत. भुजबळांचा विचार केला तर मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, पक्षाची झालेली अडचण, मुलाला विधान परिषद देऊन देखील समीर भुजबळ यांची नांदगाव मधील बंडखोरी, चौकशीत अडकलेली अनेक प्रकरणं या सगळ्यांची गोळाबेरीज केल्यामुळं भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं. मराठा समाज शिंदे गट सध्या भुजबळांपासून फटकून होता. मराठा आरक्षणाला ऑन स्टेज विरोध करणारे भुजबळ मंत्रिमंडळात जर आले असते तर अर्थात फडणवीस सरकार मराठा विरोधी आहे असा मेसेज गेला असता. म्हणूनच अपरिहार्यता म्हणून भुजबळांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. दुसरं नाव अर्थातच दिलीप वळसे पाटलांचं. खरं तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून नॉनस्टॉप 8 टर्म प्रतिनिधित्व करणारे दिलीप वळसे पाटील हे तसं मोठं नाव. 1999 पासून मंत्रिमंडळाची धुरा सांभाळणाऱ्या वळसे पाटलांना अर्थ खातं, ऊर्जा व तंत्र शिक्षण यासोबतच अनेक महत्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा अनुभव होता. मात्र आपल्या वयाचं कारण पुढे करत आणि आपल्याला मतदारसंघात अधिक वेळ देता यावा या 2 गोष्टी ध्यानात ठेवून आपणच मंत्रिपद नाकारलं असल्याचं आता दिलीप वळसे पाटलांनी त्यांनी क्लिअर केले. मात्र एक पाय तळ्यात आणि एक पाय गळ्यात अशी वळसे पाटलांची संदिग्ध राजकीय भूमिका बघता त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याचं आता बोललं जात आहे. काही नेत्यांना मंत्रिपद नाकारण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण ठरलं म्हणजे तोंडानं मार खाणं. हाच एक फिल्टर लावून शिंदे गटातील 3 आमदारांची मंत्रिपदाची खुर्ची दूर गेली हे आपल्याला सांगता येतं. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर अशी ही 3 नावं. अब्दुल सत्तार यांच्याबाबत सांगायचं झालं तर निवडणूक निकालानंतर सत्तार नको अशी भूमिका भाजपनं आणि शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली होती. भाजप आणि अब्दुल सत्तार यांच्यात वादाच्या अनेक ठिणग्या देखील पडल्या होत्या. म्हणूनच की काय विक्रमी मतांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडून येणाऱ्या सत्तारांचा यंदा मात्र 2420च्या निसटत्या लीडनं विजय झाला. त्यातही वादग्रस्त वक्तव्यांनी अब्दुल सत्तार यांची मागची टर्म चांगलीच गाजली होती. इतकं मारा की हाडं तुटली पाहिजेत. कधी कुठं कुणाचा गेम करायचा हे मला बरोबर समजतं. मला कुत्र जरी निशाणे मिळालं तरी मी निवडून येऊ शकतो. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे असं छातीठोकपणे सांगणाऱ्या अब्दुल सत्तार मुख्यमंत्री बनण्याच्या नादात आपलंच मंत्रिपद घालून बसलेत. हे कमी होतं की काय म्हणून सुप्रिया सुळे यांच्याबाबत वापरलेल्या अपशब्दामुळे शिंदे सरकार अडचणीत सापडलं होतं. अर्थात त्याचे बरोबर उट्टे एकनाथ शिंदे यांनी आता काढले असावेत. तानाजी सावंत यांना देखील असाच वाचाळ वीरपणा नडला. आपण मुख्यमंत्र्यांचे देखील ऐकत नसतो. नो डिस्कस, करायचं म्हणजे करायचं. राष्ट्रवादीचं आणि माझं कधीच जमत नाहीये. आम्ही कॅबिनेटला मागं राहून बसलो असलो तरी बाहेर जाऊन आम्हाला उलट्या होतात. खेकड्याच्या पोकरण्यामुळे धरण फुटलं. तुम्ही त्या हापकीन या माणसाकडून औषधं घेणं बंद करा. अशा एक ना अनेक वक्तव्यांनी तानाजी सावंत यांनी आपली कारकीर्द चांगलीच वादळ केली होती. अर्थातच याबाबत फडणवीस सरकारनं मंत्रिमंडळातून बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि तशा हिटलिस्टवर असणाऱ्या नेत्यांना आता मंत्रिमंडळापासून 4 हात लांब ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा कोसळल्यानंतर महायुती सरकार बॅकफुटला गेलं होतं. त्यावर दीपक केसरकर यांनीही कदाचित नियती असेल, शिवरायांच्या इच्छेशिवाय काही होत नाहीये, वाईटातून चांगलं घडायचं असेल अशी शाब्दिक मुक्ताफळं उधळल्यामुळं आता त्यांनाही मंत्रिपद नाकारण्यात आल्याचं आता पाहायला मिळतं. सुधीर मुनगंटीवार यांनी तर भर सभेतून केलेल्या वक्तव्याचा मोठा विपर्यास झाला. त्यात लोकसभेला तिकीट देऊन सुद्धा मुनगंटीवार यांनी अपेक्षेप्रमाणे लढत दिली नाहीये. अर्थात ही गोष्ट खटकल्यामुळं मुनगंटीवारांसारखा माणूस मंत्रिपदापासून आज लांब जाऊ शकतो. आणि अतिथीत माती करून मंत्रिपद घालवणारं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे गोपीचंद पडळकर.
पडळकर आणि त्यांचा आक्रमक वादग्रस्त वक्तव्यांचा हिशोब न केलेलाच बरा. मुळात आपल्या सर्वांना पडळकर बोलायला लागले की नेमकं काय होतं हे चांगलंच ठाऊक आहे. पडळकर यांना मंत्रिपद का नाकारलं यावर दस्तूरखुद्द फडणवीस यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिले. गोपीचंद पडळकर हे उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते थोडं आक्रमक आहेत. हो, निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं आहे की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे. अर्थात या 7 नेत्यांना कमालीचा आत्मविश्वास होता. महायुती सरकार आल्यानंतर आपल्याला डोळं झाकून मंत्रिपद मिळणार यावर त्यांचा विश्वास होता. मात्र त्याच फडणवीस सरकारनं सुट्टी नोट कार्यक्रम करत अडचणीत आणणाऱ्या आमदारांना मंत्रिपदापासून लांब ठेवले. पण सोबतच मंत्रिपदावर असणाऱ्या नेत्यांनाही घरचा रस्ता दाखवण्याचा धाडस देखील दाखवलं. बाकी गोपीचंद पडळकर ते छगन भुजबळ या नेत्यांना आणखीन कोणत्या कारणांमुळे मंत्रिपद नाकारण्यात आलं असावं? तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.